निसर्गाची सर्वात मोठी उड्डाण. स्थलांतरित पक्षी. अलास्का ते ऑस्ट्रेलिया असा 13,560 किलोमीटर प्रवास करत आहे, एकदाही उतरल्याशिवाय 11 दिवस. विशाल प्रशांत महासागराच्या वर, कोणत्याही जमिनीपासून खूप दूर, एक लहान स्थलांतरित पक्षी नैसर्गिक जगात ज्ञात असलेल्या सर्वात असाधारण सहनशक्तीच्या पराक्रमांपैकी एक करतो. बार-टेलेड गॉडवेट, फक्त काहीशे ग्रॅम वजनाचा किनारा पक्षी, समुद्र ओलांडून सुमारे 13,560 किलोमीटरचा अविरत उड्डाण पूर्ण करून शास्त्रज्ञांना चकित केले आहे. हा प्रवास अलास्कामध्ये सुरू होतो आणि हजारो किलोमीटर अंतरावर ऑस्ट्रेलियामध्ये संपतो. पक्षी एकदाही न उतरता सुमारे 11 दिवस हवेत राहतो. शास्त्रज्ञांनी पक्ष्यांना जोडलेल्या उपग्रह ट्रान्समीटरचा वापर करून या उल्लेखनीय स्थलांतराचा मागोवा घेतला, ज्यामुळे पुष्टी झाली की गॉडवेटने जमिनीवर न थांबता, न खाता, न पिता किंवा विश्रांती घेतल्याशिवाय पॅसिफिक महासागर पार केला. या संशोधनाचे नेतृत्व फिल बॅटली आणि जे.सी. कॉन्क्लिन यांच्यासह स्थलांतर शास्त्रज्ञांनी केले आहे, ज्यांच्या टीमने या पक्ष्यांना त्यांच्या टोकाच्या प्रवासांना समजून घेण्यासाठी वर्षानुवर्ष टॅगिंग आणि निरीक्षण केले आहे. सप्टेंबर 2020च्या स्थलांतर हंगामात संशोधकांनी नोंदवलेल्या या विक्रमी उड्डाणाने स्थलांतरित पक्ष्यांच्या आश्चर्यकारक सहनशक्ती आणि नेव्हिगेशनल क्षमतेकडे जागतिक लक्ष वेधले आहे. अलास्का ते ऑस्ट्रेलिया या विक्रमी प्रवासामागील स्थलांतरित पक्षी बार-टेलेड गॉडवेट हा एक लांब पल्ल्याचा स्थलांतरित किनारी पक्षी आहे, जो त्याच्या प्रभावी हंगामी प्रवासासाठी ओळखला जातो. ही प्रजाती उत्तरेकडील उन्हाळ्यात अलास्काच्या आर्क्टिक प्रदेशात प्रजनन करते आणि तापमान कमी झाल्यावर दक्षिणेकडे स्थलांतर करते. अनेक पक्षी टप्प्याटप्प्याने स्थलांतर करतात, विश्रांती घेण्यासाठी आणि अन्न खाण्यासाठी वाटेत थांबतात. तर बार-टेलेड गॉडवेट खुल्या समुद्रावरून अत्यंत लांब नॉन-स्टॉप उड्डाणे करण्यास सक्षम असतात. अलास्का ते ऑस्ट्रेलिया स्थलांतर हे अशा प्रकारच्या सर्वात लांब प्रवासांपैकी एक आहे. उपग्रह ट्रॅकिंगमुळे शास्त्रज्ञांना पक्ष्यांच्या अचूक मार्गांचे निरीक्षण करणे आणि स्थलांतरादरम्यान ते किती अंतर प्रवास करतात याची पुष्टी करणे शक्य झाले आहे. काही प्रकरणांमध्ये उपग्रह टॅग्स आणि रंगीत पट्ट्यांद्वारे वैयक्तिक पक्षी ओळखले गेले आहेत, ज्यामुळे संशोधकांना अनेक वर्षांच्या स्थलांतरात एकाच पक्ष्याचे अनुसरण करण्याची परवानगी मिळाली आहे. एका अत्यंत कठीण प्रवासाची तयारी करत आहे. स्थलांतर सुरू करण्यापूर्वी लांब उड्डाणाची तयारी करण्यासाठी बार-टेलेड गॉडवेट्समध्ये नाट्यमय शारीरिक बदल होतात. प्रवासादरम्यान प्राथमिक इंधन म्हणून काम करणारी चरबी साठवून पक्षी त्यांचे शरीराचे वजन लक्षणीयरित्या वाढवतात. चरबी हा एक अत्यंत कार्यक्षम ऊर्जेचा स्रोत आहे, ज्यामुळे पक्ष्यांना लांब पल्ल्याच्या उड्डाणासाठी मदत होते. त्याचवेळी शास्त्रज्ञांनी असे निरीक्षण केले आहे की प्रस्थानापूर्वी पचनसंस्थेचे काही भाग आकाराने कमी होतात, कारण पक्षी उड्डाणादरम्यान खाणार नाहीत. या अवयवांचे प्रमाण कमी केल्याने ऊर्जा आणि जागा वाचते आणि त्याचबरोबर अधिक चरबीचा साठा साठवता येतो. संपूर्ण महासागर ओलांडून प्रवास करणे. पॅसिफिक महासागर ओलांडणे हे प्रचंड नेव्हिगेशनल आव्हाने सादर करते. खंडांवरील स्थलांतरांप्रमाणे पक्षी मार्गदर्शनासाठी महत्त्वाच्या खुणा किंवा थांब्यांच्या ठिकाणी अवलंबून राहू शकत नाहीत. संशोधकांचा असा विश्वास आहे की बार-टेलेड गॉडवेट्स नैसर्गिक नेव्हिगेशन साधनांचे संयोजन वापरतात, ज्यामध्ये पृथ्वी